Dear student, in the last lecture we have seen nature of microorganisms. मागच्या तासाला आपण त्या ठिकाणी असणारे काही सूक्ष्मजीव जे आहेत तर ते सूक्ष्मजीवांचं असणारं जे काही स्वरूप जे आहे तर ते स्वरूप त्या ठिकाणी पाहिलं. याच्यामध्ये विविध अशा प्रकारचे असणारे जे काही बॅक्टेरिया असतील, फंगस असेल, व्हायरसेस असेल, यांचे असणारे जे काही आकार जे आहेत तर ते आकार किंवा त्यांची असणारी जे काही विविधता जी आहे तर ती विविधता त्या ठिकाणी पाहिली. त्याच्यानंतर आपण त्या ठिकाणी असणारे जे काही प्रोकायरेटिक सेल जे आहेत तर त्या प्रोकायरेटिक सेल्स त्या ठिकाणी पाहिली. त्याच्या असणारे जे काही स्ट्रक्चर जे आहे तर ते स्ट्रक्चर आपण त्या ठिकाणी पाहिलं. त्याच्यामध्ये आपल्या लक्षात येतं नसते की प्रद्रव्य पटल, पेशीद्रव्य, केंद्रक द्रव्य एवढेच घटक जर असतील तर अशा प्रकारचे असणारे जे काही पेशी जे आहेत तर त्या पेशीला आपण त्या ठिकाणी काय म्हणतो, प्रोकायरेटिक सेल किंवा आदिकेंद्रकी पेशी त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. याच्यानंतरचा पुढचा भाग आपल्याला पाहायचा आहे ग्रोथ ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. म्हणजे असणारे काही सूक्ष्मजीव जे आहेत तर त्या सूक्ष्मजीवांची वाढ नेमकी कशी होताना असते पहा की इच मायक्रो ऑर्गॅनिझम्स नीड्स ए स्पेसिफिक एन्व्हायरमेंट फॉर ग्रोथ अँड रिप्रोडक्शन. म्हणजे प्रत्येक असणारा तो काही सूक्ष्मजीव जो आहे तर त्या सूक्ष्मजीवाच्या वाढीसाठी, वृद्धीसाठी, आणि दुसरं आपल्याला सांगितलं रिप्रोडक्शन, ज्याला त्या ठिकाणी प्रजनन म्हणजे नवीन अशा प्रकारचा प्राणी त्या ठिकाणी तयार करणे, त्याला सध्या आपण त्या ठिकाणी काय म्हणून रिप्रोडक्शन, पुनरुत्पादन त्या ठिकाणी म्हणतो. की प्रजनन जे आहे तर ते प्रजनन होण्यासाठी विशिष्ट अशा प्रकारचं एन्व्हायरमेंट म्हणजे परिस्थिती जी आहे तर त्या परिस्थितीची त्या ठिकाणी आवश्यकता असते. मेनी मायक्रोवेव्ज, मायक्रोवेव्हचा अर्थ लक्षात आला की ज्यांचा आकार सर्वसाधारणपणे लेस दॅन 100 मायक्रोमीटरच त्या ठिकाणी असेल तर त्याला म्हणतो आपण मायक्रोवेव्ज. म्हणजेच मेनी मायक्रोवेव्ज नीड ऑक्सिजन फॉर देअर ग्रोथ. बहुतेक अशा प्रकारचे असताना ते काही सूक्ष्मजीव जे आहेत तर त्या सूक्ष्मजीवांच्या वाढीसाठी ऑक्सिजन जो आहे तर त्या ऑक्सिजनची गरज त्या ठिकाणी असते. व्हेअरएज सम मायक्रोवेव्ज कॅन ग्रो विदाउट ऑक्सिजन, हे तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवा. आणि बरेचसे असणारे काही सूक्ष्मजीव जे आहेत तर ते सूक्ष्मजीव ऑक्सिजन शिवाय त्या ठिकाणी वाढू शकतात. आता याची उदाहरणं जे आहेत तर ते आपण 9वी 10वीला त्या ठिकाणी पाहणार आहे की व्हॉट इज मीन बाय ॲरोबिक रिस्पिरेशन, अनॲरोबिक रिस्पिरेशन. म्हणजे सर्वसाधारणपणे ॲरोबिक रिस्पिरेशन ऑक्सिजनचं शोषण करतात तर ते अशा प्रकारचे असताना जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम जे आहेत तर त्याला म्हटलेले ॲरोबिक रिस्पिरेशन. त्याच्यानंतर ऑक्सिजन शिवाय जे शोषण करतात तर त्याला म्हटलेले अनॲरोबिक रिस्पिरेशन. पुढे आता की सम मायक्रो ऑर्गॅनिझम सर्वाइव्ह even in extreme and adverse condition like the ocean floor, ice in the polar region, hot water spring, etc. काय सांगितले की सम मायक्रो ऑर्गॅनिझम सर्वाइव्ह, काही असणारे जे काही सूक्ष्मजीव जे आहेत तर ते सूक्ष्मजीव त्या ठिकाणी जिवंत राहू शकतात किंवा टिकून राहू शकतात. कुठे? इन एक्स्ट्रीम अँड ॲडव्हर्स कंडिशन, म्हणजे प्रतिकूल, त्या ठिकाणी ॲडव्हर्स कंडिशन म्हणजे प्रतिकूल अशा प्रकारची असणारी जी काही परिस्थिती जी आहे तर त्या परिस्थितीमध्ये ते असणारे काही सूक्ष्मजीव जे आहेत तर ते सूक्ष्मजीव त्या ठिकाणी जिवंत राहू शकतात. आता या ठिकाणी याच्यामध्ये आपल्या लक्षात येतं नसते की सर्वसाधारणपणे पहिलं आपल्याला सांगितलेले की ओशन फ्लोअर म्हणजे सागर जो आहे तर त्या सागराच्या तळाशी, किंवा दुसरं आपल्याला सांगितले आईस इन द पोलर रिजन. आता आईस इन द पोलर रिजन म्हणजे ध्रुवीय प्रदेश जे आहेत, उदाहरणार्थ अंटार्क्टिका खंड जो आहे तर ध्रुवीय प्रदेश आहेत. या ध्रुवीय प्रदेशामध्ये असताना जे काही बर्फ जे आहेत तर त्या बर्फामध्ये सुद्धा त्या ठिकाणी ते जिवंत राहू शकतात. दुसरं आपल्याला सांगितलंय हॉट वॉटर स्प्रिंग, उदाहरणार्थ त्या ठिकाणी आपल्याला गरम पाण्याचे झरे. आता हे उन्हाळे जे आहेत, उन्हाळे सर्वसाधारणपणे ते मुंबईला जात असताना त्या ठिकाणी उन्हाळे जे आहेत तर ते उन्हाळे ठिकाण आहे तर त्या ठिकाणी गरम पाण्याचे असणारे जे काही झरे जे आहेत तर त्या झऱ्यांमध्ये म्हणजे अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये काही सूक्ष्मजीव जे आहेत तर ते सर्वाइव्ह म्हणजे टिकून त्या ठिकाणी राहताना दिसतात. ड्युरिंग ॲडव्हर्स कंडिशन्स मायक्रो ऑर्गॅनिझम फॉर्म्स थिक कव्हरिंग अराउंड देमसेल्व्स अँड स्टॉप देअर लाईफ प्रोसेसेस. काय सांगितलेले की ड्युरिंग ॲडव्हर्स कंडिशन म्हणजे सर्वसाधारणपणे या ठिकाणी प्रतिकूल अशा प्रकारची असणारी काही परिस्थिती जी आहे तिला म्हटलेले ॲडव्हर्स कंडिशन. आता ॲडव्हर्स कंडिशन म्हणजे अतिशय प्रचंड प्रमाणामध्ये थंडी असेल किंवा त्या ठिकाणी आपल्या लक्षात येत नसते गरम अशा प्रकारचं तापमान असेल, अशा प्रकारची असणारे जे काही ॲडव्हर्स कंडिशन जे आहे तर त्या ॲडव्हर्स कंडिशनमध्ये काय सांगितले
मायक्रो ऑर्गॅनिझम फॉर्म ए थिक कव्हरिंग अराउंड देमसेल्फ. अशा वेळी हे जे काही सूक्ष्मजीव जे आहेत तर ते सूक्ष्मजीव काय करताना स्वतः भोवते त्या ठिकाणी कठीण अशा प्रकारचं असणारं जे काही कव्हरिंग कवच जे आहे तर ते कवच तयार करून पुढे काय सांगितले, स्टॉप देअर लाईफ प्रोसेसेस, आपली जीवन प्रक्रिया जी आहे तर ती जीवन प्रक्रिया त्या ठिकाणी थांबवताना दिसतात. वन रिटर्न ऑफ फेवरेबल कंडिशन म्हणजे आणि अनुकूल अशा प्रकारची परिस्थिती त्या ठिकाणी झाली की पुढे सांगितले, दे कम आउट ऑफ द प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग अँड कंटिन्यू देअर लाईफ प्रोसेसेस. आणि परिस्थिती त्या ठिकाणी अनुकूल झाली की ते असणारं कठीण अशा प्रकारचं असणारं जे काही कवच जे आहे तर त्या कवचामधून बाहेर येऊन पुन्हा आपली जी काही जीवन प्रक्रिया जी आहे तर ती जीवन प्रक्रिया काय करताना दिसतात, सुरू त्या ठिकाणी करताना दिसतात. आता पुढे काय दिलेलं आपल्याला की व्हेअर डू द मायक्रो ऑर्गॅनिझम्स ग्रो, म्हणजे सूक्ष्मजीवांची असणारी जी काही वाढ जी आहे तर ती वाढ कोठे त्या ठिकाणी होते आणि कशी होते. काय दिलेले की मीडियम आपल्याला सांगितले, माध्यम, सॉइल, वॉटर, डिकेइंग मॅटर एक्सेट्रा. सूक्ष्मजीवांची वाढ माध्यमाचा जर आपण विचार जर केला तर मातीमध्ये, पाण्यामध्ये आणि पुढचं आपल्याला सांगितलं डिकेइंग मॅटर म्हणजे कुजणारे जे काही पदार्थ जे आहेत तर त्या कुजणाऱ्या पदार्थांमध्ये सूक्ष्मजीवांची वाढ होऊ शकते. त्याच्यानंतर पुढे आपल्याला सांगितलं टेम्परेचर, किती तापमान, तर 25 डिग्री सेंटीग्रेड टू 37 डिग्री सेंटीग्रेड, 25 डिग्री ते 37 डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान या तापमानाला सूक्ष्मजीव जे आहेत तर त्या सूक्ष्मजीवांची वाढ त्या ठिकाणी होताना दिसते. त्याच्यानंतर पुढे आपलं सांगितलं न्यूट्रिशन, यांच्यासाठी पोषण म्हणजे अन्न, जसं आपण अन्न खाताना तसं यांचं असणारे जे काही पोषण जे आहे तर ते पोषण आपल्याला सांगितले स्पेसिफिक न्यूट्रियंट्स, फॉर एक्झाम्पल आल्गा, क्लोरोफिल, ऑक्सिजन. हे जे काही सूक्ष्मजीव जे आहे तर त्या सूक्ष्मजीवांसाठी विशिष्ट अशा प्रकारचं पोषक द्रव्य, उदाहरणार्थ शैवाल, हरितद्रव्य, ऑक्सिजनचा त्या ठिकाणी वापर जे आहे तर ते वापर त्या ठिकाणी पोषणासाठी त्या ठिकाणी करताना दिसतात. त्याच्यानंतर ॲटमॉस्फिअर, वातावरण, कोणत्या वातावरणामध्ये यांची वाढ होताना दिसते तर मॉइस्ट म्हणजे ओलसर, त्याच्यानंतर ह्युमिड म्हणजे दमट आणि पुढे आपल्याला सांगितले वार म्हणजे ओलसर असेल, दमट असेल, उबदार अशा प्रकारचं वातावरण असेल तर याच्यामध्ये हे जे काही सूक्ष्मजीव जे आहेत तर त्या सूक्ष्मजीवांची वाढ त्या ठिकाणी होताना दिसते. अकॉर्डिंग टू शेप अँड लाईफ प्रोसेसेस मायक्रोऑर्गॅनिझम्स आर क्लासिफाईड ॲज आल्गी, फंगी, प्रोटोझोआ, बॅक्टेरिया अँड व्हायरसेस. आता कसं आहे की अकॉर्डिंग टू शेप अँड लाईफ प्रोसेसेस म्हणजे आकार आणि जीवन प्रक्रिया जी आहे तर त्या जीवन प्रक्रियेनुसार सूक्ष्मजीव जे आहे तर त्या सूक्ष्मजीवांचं वर्गीकरण कशामध्ये, आल्गी, शेवाळ, त्याच्यानंतर फंगी ज्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणताना दिसतो, कवक त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. त्याच्यानंतर पुढे सांगितलं आपल्याला प्रोटोझोआ, आदिजीव, त्याच्यानंतर बॅक्टेरिया, जीवाणू आणि पुढे सांगितले व्हायरस म्हणजे विषाणू. याच्यामध्ये वर्गीकरण करतो. कशा पद्धतीचं करतो तर 8वीला पहिलंच आपल्याला त्या ठिकाणी प्रकरण आहे तर त्यावेळेला आपण ते पाहणार आहे. आता पुढे युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स, उपयोगी अशा प्रकारचे सूक्ष्मजीव. यासाठी आपल्याला एक ॲक्टिव्हिटी दिलेली, काय ॲक्टिव्हिटी दिलेली की सर्वसाधारणपणे काय ॲक्टिव्हिटी सांगितली, टेक 2 earthen pots half filled with soil and mark them A and B. पण घरी सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी अशा प्रकारची असणारी काही ॲक्टिव्हिटी जी आहे तर ती ॲक्टिव्हिटी त्या ठिकाणी करू शकता. पण काय सांगितले, टेक 2 earthen pots, 2 कुंड्या ज्या आहेत तर त्या कुंड्या तुमच्याकडे असतील, कुंड्या नसतील तर डब्याचा वापर करा, तुमच्याकडे काही त्या ठिकाणी वेस्ट मटेरियल असेल तर त्याचा वापर तुम्ही त्या ठिकाणी करा आणि ही कृती जी आहे तर ती कृती त्या ठिकाणी तुम्ही करून पहा. काय सांगितले, 2 कुंड्या ज्या आहेत तर त्या कुंड्या काय करायचे, मातीनं अर्ध्या भरून त्यांना ए आणि बी अशा प्रकारची नावं द्या. पुढे मिक्स सम वेस्ट मटेरियल लाईक गार्डन वेस्ट, डंग, फ्रूट पिल्स, व्हेजिटेबल स्टॅक्स, पेपर स्क्रॅप एक्सेट्रा विथ द सॉइल इन पॉटिंग. कुंडी जी ए आहे किंवा तुमच्याकडे जे काही भांडं असेल तर त्याला तुम्ही त्या ठिकाणी ए म्हणा. हे जे काय असणार जे काही एक कुंडी जी आहे तर त्या एक कुंडीमध्ये काय सांगितलं आपल्याला, गार्डन वेस्ट, पालापाचोळा असेल, त्याच्यानंतर डंग, शेण असेल तर ते शेण, नसेल तर काय हरकत नाही, जे तुमच्याकडे मटेरियल असेल तर ते ठिकाणी टाकायला सांगितले. व्हेजिटेबल स्टॅक्स म्हणजे सर्वसाधारणपणे आपल्याला इथे काही
फळं जे आहेत तर त्या फळांचे पहिलं आपलं राहिले फ्रूट पिल्स, म्हणजे त्या ठिकाणी फळांच्या असणाऱ्या ज्या काही साली ज्या आहेत तर त्या साली त्याच्यामध्ये टाकायच्यात. त्याच्यानंतर व्हेजिटेबल स्टॅक्स, भाजी निसल्यानंतर तिची असणारे जे काही देठं असेल किंवा उरलेले जे काही मटेरियल जे आहे तर त्या भाज्यांची देठं, त्याच्यानंतर पेपर स्क्रॅप, कागदाचे तुकडे काय करायचे, अशा प्रकारचा कचरा जो आहे तर तो कचरा काय करायचा, एक कुंडीमधली असणारी काही माती जी आहे तर त्या मातीमध्ये मिसळायची. पुढे मिक्स थिंग्स लाईक पीसेस ऑफ ग्लास, स्क्रॅप मेटल, प्लास्टिक बॅग्स एक्सेट्रा विथ द सॉइल इन पॉट बॅग. दुसरं असणारं जे काही कुंडी किंवा दुसरं असणारं तुमच्याकडे असणारं जे काही भांडं असेल, काही डबा असेल, काही घमेला असेल तर त्याच्यामध्ये काय करायचे, फुटके अशा प्रकारच्या काचा, पीसेस ऑफ ग्लास, त्याच्यानंतर काही धातूच्या तुकड्या असतील, तुटक्या वस्तू असतील तर त्या टाका. प्लास्टिकच्या पिशव्या तरी तुमच्या घरामध्ये त्या ठिकाणी असतील तर त्या मातीमध्ये त्या ठिकाणी मिसळायच्या. प्रत्येकाने ॲक्टिव्हिटी जी आहे तर ती ॲक्टिव्हिटी त्या ठिकाणी करून पहा. कीप बोथ पॉट्स ॲट द सेम स्पॉट इन द गार्डन अँड ऑब्झर्व देम आफ्टर 3 to 4 weeks. आणि बागेमध्ये, बाग नसेल तर घराच्या एका कोपऱ्यामध्ये बाहेर तुम्ही काय करू शकता, तर त्या असणाऱ्या ज्या काही कुंड्या ज्या आहेत तर त्या कुंड्या त्या ठिकाणी ठेवून द्या. आणि ठेवून दिल्यानंतर काय सांगितले, ऑब्झर्व देम आफ्टर 3 to 4 weeks. 3 ते 4 आठवड्यानंतर दोन्ही असणाऱ्या ज्या काही कुंड्या ज्या आहेत तर त्या कुंड्यांचं निरीक्षण आपल्याला त्या ठिकाणी करायचं. आता प्रयोग तुम्ही करून पहा, केल्यानंतर तुमच्या त्या ठिकाणी काय काय होतं तर त्या ठिकाणी लक्षात येईल. आता पुढे काय काय आपल्याला सांगितले, डीड द गार्बेज इन स्पॉट बी रिमेन्स अनचेंज. 3 ते 4 आठवड्यानंतर तुम्ही त्या असणाऱ्या काही कुंड्या ज्या आहेत, भांडी जी आहेत तर त्याचं त्या ठिकाणी निरीक्षण करा. त्याच्यामध्ये जे काही मटेरियल टाकले तर त्याचं त्या ठिकाणी निरीक्षण करा. आणि निरीक्षणानंतर आपल्याला प्रश्न त्या ठिकाणी विचारलेले की कुंडी बी मधला कचरा तसाच त्या ठिकाणी राहिला का, तर तुमच्या असं लक्षात येईल की 3 ते 4 आठवड्यानंतर सुद्धा कुंडी बी की ज्याच्यामध्ये आपण फुटक्या काचा, धातूच्या तुटक्या वस्तू, प्लास्टिकच्या पिशव्या त्या मातीमध्ये मिसळलेल्या आहेत, तर तो कचरा जसाच्या तसा आपल्याला त्या ठिकाणी राहील. त्याच्यानंतर पुढे व्हेअर डीड द गार्बेज इन स्पॉट ए डिसअपिअर अँड व्हाय. तर ए असणारी जी काही कुंडी जी आहे तर त्या कुंडीमधला कचरा नेमका कुठे गेला आणि का गेला. आता याचं कारण आपल्याला सांगता येईल. पुढे दिलेले पहा काय दिलेले की मायक्रोवेव्ज present in soil, dung, etc. decompose the garbage to obtain the food material. एक कुंडी जी आहे तर त्या एक कुंडीमध्ये असणारे जे काही शेण असेल, माती असेल, तर याच्यामधले असणारे जे काही सूक्ष्मजीव जे आहेत तर ते सूक्ष्मजीव काय करताना असतात, अन्न मिळवण्यासाठी त्याच्यामधला असणारा तो काही कचरा जो आहे तर त्या कचऱ्याचं डिकम्पोजिशन म्हणजे विघटन जे आहे तर ते विघटन त्या ठिकाणी करतात. आणि त्याच्यामुळे आपल्याला कुंडी ए मधला असणारा जो काही कचरा जो आहे तर तो कचरा त्या ठिकाणी नाहीसा झालेला दिसतो. आणि का झाला तर त्याचा असणारा जे काही लक्षात येत नसते तर त्याचा वापर जो आहे तर तो वापर सूक्ष्मजीवांनी त्या ठिकाणी अन्नासाठी त्या ठिकाणी केला. आणि त्याचं रूपांतर पुढे आपल्याला सांगितले की ॲज अ रिझल्ट गार्बेज इज सून कन्व्हर्टेड इन टू मॅन्युअर ऑफ द बेस्ट क्वालिटी. आणि हा जो काय असणारा जो काही कचरा जो आहे ज्याला गार्बेज म्हटलेले तर त्या कचऱ्याचं रूपांतर हे सूक्ष्मजीव काय करताना दिसतात, चांगल्या अशा प्रकारचं उत्कृष्ट अशा प्रकारचं मॅन्युअर म्हणजे खत जे आहे तर त्या खतामध्ये त्या ठिकाणी ते तयार करताना दिसतात. अँड आवर सराउंडिंग्स आर कीप्ड क्लीन. आणि अशा पद्धतीनं आपले परिसर जे आहे तर त्या परिसराची स्वच्छता जी आहे तर ती स्वच्छता त्या ठिकाणी राखली जाते. पुढे ॲज इन केस ऑफ द गार्बेज for proper sewage disposal too, microorganisms are released into the sewage so as to help in the quick decomposition of the organic compounds in it. तर जसं त्या ठिकाणी कचरा जो आहे तर त्या कचऱ्याचं विघटन केलं जातं तर तशाच पद्धतीचे जे काही सांडपाणी जे आहे तर त्या सांडपाण्याचं सुद्धा योग्य अशा प्रकारचं व्यवस्थापन त्या ठिकाणी केलं. उदाहरणार्थ आपल्याकडे त्या ठिकाणी संडास जे आहे तर त्या संडासच्या टाक्या आहेत. त्याच्यानंतर आपण काय करता नसतोय तर त्या ठिकाणी शोष खड्डे जे आहेत तर ते शोष खड्डे त्या ठिकाणी घेता नसतो. त्याच्यामधलं असणारं जे काही सांडपाणी जे आहे तर त्या सांडपाण्याचं त्या ठिकाणी त्याच्यामधले असणारे जे काही सूक्ष्मजीव जे आहेत तर ते सूक्ष्मजीव काय करता नसतात, डिकम्पोजिशन त्या ठिकाणी करता नसतात.
म्हणजे सर्वसाधारणपणे जसं कचऱ्याचं आपण त्या ठिकाणी डिकम्पोजिशन करतो, विघटन त्या ठिकाणी करतो, तसं सांडपाण्याचं सुद्धा योग्य व्यवस्थापन करताना त्या ठिकाणी काय केलेलं आपल्याला की कार्बनी पदार्थ जे आहेत तर ते कार्बनी पदार्थ खूप लवकर कुजवण्यासाठी त्याच्यामध्ये काय केलं तर सूक्ष्मजीव जे आहेत तर ते सूक्ष्मजीव त्या ठिकाणी सोडले जातात. त्याच्यानंतर पुढे पहा, यूज युअर ब्रेन पॉवर म्हटलेलं आहे की थोडंसं डोकं त्या ठिकाणी आपल्याला चालवायला सांगितलंय की व्हाय शुड ड्राय अँड वेट वेस्ट बी कलेक्टेड सेपरेटली. आता नीट प्रश्न आहे की आपल्या घरामध्ये असणारा तो काही ओला कचरा आणि सुका कचरा त्या ठिकाणी वेगवेगळा का जमा करावा. याचं कारण आपल्याला सांगता येईल पहा. द वेट वेस्ट कॅन बी डिकम्पोज्ड युजिंग बॅक्टेरिया. म्हणजे सर्वसाधारणपणे असणारा तो काही सुका कचरा जो आहे तर तो सुका कचरा त्या ठिकाणी वेट म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला ओला अशा प्रकारचा असणारा तो काही कचरा जो आहे तर त्या कचऱ्याचं विघटन आपण सूक्ष्मजीव जे आहे तर त्या सूक्ष्मजीवाच्या साहाय्याने त्या ठिकाणी करू शकतो. आणि धिस टाईप ऑफ वेस्ट इज कॉल्ड बायोडिग्रेडेबल. म्हणजे जो असणारा तो काही कचरा जो आहे तर त्या कचऱ्याचं आपण विघटन त्या ठिकाणी करू शकतो तर त्याला म्हणणार आपण बायोडिग्रेडेबल. म्हणजे काय म्हटलेले धिस टाईप ऑफ वेस्ट इज कॉल्ड द बायोडिग्रेडेबल. म्हणजे जैव विघटनशील, म्हणजे ज्याचं आपण त्या ठिकाणी विघटन त्या ठिकाणी करू शकतो. तर अशा प्रकारचा असणारा तो काही कचरा जो आहे तर त्या कचऱ्याला म्हटलेले बायोडिग्रेडेबल. दुसरं आपल्याला सांगता येईल की ड्राय वेस्ट इज नॉट बायोडिग्रेडेबल. तर असणारा तो काही सुका कचरा जो आहे तर त्या सुक्या कचऱ्याचं आपण विघटन जे आहे तर ते विघटन त्या ठिकाणी करू शकत नाही, त्याला म्हटलेले बायोडिग्रेडेबल. इट रिमेन्स अनचेंज फॉर ए लॉंग पिरियड. आणि अशा प्रकारचा सुका कचरा जो आहे तर त्या सुका कचरा त्या ठिकाणी दीर्घकाल जसाच्या तसा त्या ठिकाणी राहतो. द स्ट्रिओन वेस्ट लाईक दिस कॉजेस इल हेल्थ अँड ऑल्सो मेक ए प्लेस लुक डर्टी. मग अशा प्रकारचा असणारा जो काही कचरा जो आहे तर तो कचरा त्या ठिकाणी फेकून देताना दिसतो. आणि फेकून दिल्यानंतर काय होताना दिसते आपलं जे काय आरोग्य जे आहे तर त्या आरोग्याच्या समस्या त्या ठिकाणी निर्माण होताना दिसतात. आणि ती असताना ते काही ठिकाण जे आहेत म्हणजे ज्या ठिकाणी कचरा त्या ठिकाणी टाकला जातो तर ती जागा सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी घाणेरडी त्या ठिकाणी दिसते, किळसवाणी त्या ठिकाणी दिसते. द वेस्ट लाईक प्लास्टिक कॉज हार्मफुल इफेक्ट्स इन द सराउंडिंग. अशा प्रकारचा असणारा जो काही कचरा जो आहे तर त्या कचऱ्यामध्ये प्लास्टिक सारखं त्या ठिकाणी असणारा जो काही कचरा जर त्या ठिकाणी जर असेल तर याच्यामुळं पर्यावरण जे आहे तर त्या पर्यावरणावर घातक अशा प्रकारचे परिणाम त्या ठिकाणी होताना दिसतात. वी कॅन सेपरेट ड्राय अँड वेट वेस्ट. आणि म्हणून त्या ठिकाणी आपण कचरा जो आहे तर तो कचरा गोळा करतानाच काय करायचे त्या ठिकाणी ओला कचरा सुका कचरा त्या ठिकाणी वेगवेगळा करायचा. डिकम्पोजिशन ऑफ वेट वेस्ट कॅन मेक गुड फर्टिलायझर्स. आता याच्यामध्ये आपल्याला असणारा काही ओला कचरा जो आहे तर तो ओला कचरा जर सेपरेट आपण त्या ठिकाणी गोळा जर केला तर त्याचं आपण चांगल्या पद्धतीचं खत जे आहे तर ते खत त्या ठिकाणी म्हणू शकतो. व्हेअरएज ड्राय वेस्ट कॅन बी सोल्ड टू द स्क्रॅप डीलर. तर तो असणारा जो काही सुका अशा प्रकारचा कचरा त्याच्यामध्ये असणारे जे काही उदाहरणार्थ मगाशी आपण पाहिलं की फुटक्या काचा असेल, धातूचे तुकडे असतील, प्लास्टिकच्या बाटल्या असतील, पिशव्या असतील तर त्या ठिकाणी जे भंगारवाला जो आहे तर त्या भंगारवाल्याला आपण त्या ठिकाणी विकू शकतो. आणि देअरफॉर इन ऑर्डर टू हॅव ए बेटर मॅनेजमेंट ऑफ वेस्ट वी शुड कलेक्ट ड्राय अँड वेट वेस्ट सेपरेटली. आणि म्हणून हा जो काही कचरा जो आहे तर त्या कचऱ्याचं काय करायचं आपल्याला बेटर मॅनेजमेंट ऑफ वेस्ट. म्हणजे कचरा जो आहे तर त्या कचऱ्याचं चांगलं आपल्याला त्या ठिकाणी मॅनेजमेंट करायचे, व्यवस्थापन त्या ठिकाणी करायचे, त्याची विल्हेवाट त्या ठिकाणी लावायची. आणि याच्यासाठी आपण काय करतो ओला कचरा आणि सुका कचरा काय करायचा वेगवेगळा त्या ठिकाणी गोळा करायचा आहे. एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.